तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका ब्लॉगमध्ये। आजचा ब्लॉग खूप मस्त असणार आहे, कारण की आज नाही तर उद्या आपल्या घरी येत आहे पानोबा महाराजांची दिंडी। पानोबा महाराजांची दिंडी ही कुरकुटवाडी एक गाव आहे, तिकडून आमच्या घरी दरवर्षी येते। तीच दिंडी पुढे त्र्यंबकेश्वरला जाते पायी पायी। तर विषय असा आहे की ते जे लोक आहेत, त्यामध्ये 100-150 जे लोक आहेत, त्यांची जी राहण्याची सोय ती आम्ही करत असतो दरवर्षी। तर तीच दिंडी उद्या आपल्या घरी येणार आहे। आणि आज काय काय नियोजन आपल्याला करता येईल, लाईक मंडप झालं, त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आहेत, जेवणाची व्यवस्था झाली, लाईटिंग झाली, जिथं झोपणार आहे तिथली व्यवस्था झाली, ते सगळं आज बघूया आपण। आणि बी विथ मी शेवटपर्यंत ब्लॉग बघा, हाच ब्लॉग कंटिन्यू करणार आहे मी, पार्ट्स वगैरे नाही बनवणार याचे। आणि उद्याची गोष्ट पण मी तुम्हाला दाखवणार आहे ह्याच ब्लॉगमध्ये। सो शेवटपर्यंत ब्लॉग बघा, नक्की मजा येईल। आणि मित्रांनो, मजा सांगायची अशी ना, जे हे दिंडीचे लोक येतात ना, हे जे त्या श्रद्धेमध्ये लीन असतात ना, ती बघण्याची जी मजा आहे ना, ती खूप वेगळी आहे। कारण की यात फक्त वयस्कर म्हातारे लोक नसतात, तर यंगस्टर आपल्यासारखे पोरं पोरीसुद्धा असतात। तर आता आपण उद्या ते सगळं बघणारच आहे। तर चला आता आपण पटकन जाऊया आणि बघूया काय काय गोष्टी आत्तापर्यंत कंप्लीट झालेल्या आहेत उद्यासाठी। सो बी विथ मी, चलो। आणि हे बघा मित्रांनो, आमची हिरोईन कशी झोपलेली आहे इकडे, तिला आपण झोपून देऊया। आणि हे बघा, इकडे गहू, इकडे किराणा उद्याचा, तेल वगैरे, पत्रवाळा वगैरे सगळं काही आलेलं आहे मित्रांनो। हे बघा, इकडे मंडपचं काम चालू आहे। आता आमची जी शाळा आहे तिकडे जाऊन आपण बघूया काय काय नियोजन झाले। आणि हे बघा, ही आमची शाळा आहे, इकडे सुद्धा एक छोटा मंडप टाकला आहे आणि वरती पूर्ण लाइटिंग केलेली आहे, म्हणजे झालेलं आहे बऱ्यापैकी काम। हे बघा, पूर्ण लाइटिंग वगैरे झालेली आहे इकडे। आता आपण परत घरी आलो आहे, कारण की घरी पण लाइटिंग करायची आहे थोडी वरती। तर आता शाळेचं तर तुम्ही बघितलं आहे का रे, सगळं कनेक्शन द्यायला आहे ना मित्रांनो। आता वरती लाइटिंगचं काम चालू आहे, हे बघा, पोरं सगळं काम करत आहे। तुम्हाला एक गोष्ट दाखवतो, हे बघा, हे पोरं सगळे काम करतात, पण ते किती रिस्की काम असू शकतं तुम्हाला दाखवतो मी। हे बघा, आता ह्याला लाईट वगैरेची फिटिंग करावं लागते इकडे बसून वरती, आणि खाली बघा म्हणजे असं रिस्की काम आहे यांचं। मित्रांनो, तुम्हाला एक डॉन दाखवतो मी। डॉन बघा, डॉन होता ते बॉटल लोक माझं सगळं आपटे तो काय माहिती सांगेल तो ते बॉटल लोक माझं सगळं बिमून आपटे तो हे काय नाही माझ्या डॉन आहे तू का रे? कोण मी? मग मी डॉनच आहे। कुठला डॉन? ते गंबचा। अरे बाप, लेवंड आमचा वाघ वाघ, लेवंड आमचा वाघ। हे बघ, भीती घेऊन बच्ची ओळखतो का यांना? मित्रांनो, आता हॅलोजन लावायचं काम चाललंय आपलं। हॅलोजन लावलंय, इकडून कनेक्शन घेऊन असा आमचा डॉन बघा इकडं कामाला आलेला आहे। आणि हे आमचे धडाडीचे कार्यकर्ते अमरेश भाऊ आरोटे उर्फ सोनू। हां, ओके। वजे वजे हा चालू दे, वजे वजे। गाय नाही का? घाई नको, घाई नको। गाय मित्रांनो, आता इकडं बघा, अजून एक दिंडी चाललेली आहे। अजून एक दिंडी आली इकडे, तुम्ही बघू शकता। हे बघा, आता 2-3 दिवस आमच्या गावात फुल दिंडे आहेत। आता बॅनर पण बनवून आणलाय, हे बघा, दिंडीचा बॅनर। हे आमचे पवार काका, हे पण एकदम धडाडीचे कार्यकर्ते आहेत आमचे। तर असा बॅनर आहे हा, उद्या आपल्याला इथं लावायचा आहे या साईडला। मित्रांनो, झालं आहे आता साफसफाई वगैरे झाली आहे, सगळी झालं आहे सगळं। आता बऱ्यापैकी सगळ्या काही व्यवस्था झालेल्या आहेत, साफसफाई झाली आहे, सगळं झालं आहे, तुम्ही तर बघितलंच व्हिडिओमध्ये। आता फक्त तुम्हाला जे लाइटिंग वगैरे केली आहे ना आमच्या घराला वगैरे,
तिचा एक नाईटचा लुक दाखवतो आणि मग थेट तुम्हाला उद्या भेटूया आपण सकाळी आणि मग उद्याचं नियोजन तुम्हाला सांगेल. दिंडी येणार आहे आपली उद्या, सो स्टे ट्यून्ड, ब्लॉग शेवटपर्यंत बघा. बाकी तर आता तुम्हाला दाखवतो मी नाईटचा व्ह्यू माझ्या घराच्या लाईटिंगचा. मित्रांनो, आता आपण माझ्या शाळेच्या इकडं आलो आहे, जिकडं जे पालखीचे लोक आहे त्यांची व्यवस्था आहे झोपण्याची. तर तिथली लाईटिंग दाखवतो मी तुम्हाला एकदा. तर मित्रांनो, आता किराणा शाळेत घेऊन जायचे कामं चालू आहेत. हे बघा आमचे कोकतरी काका. तर आता आपण जिकडं स्वयंपाक बनवतो तिकडं चाललोय. हे बघा इकडं स्वयंपाक बनतोय आणि अशा प्रकारे आमचं सगळं सामान चाललं आहे इकडे शाळेत जिकडं स्वयंपाक बनवणार आहे. गाडीला चावी होती का? वा रे बेटा वा. तर आता आपण परत घरी आलोय गाडी वगैरे लावून. किराणा वगैरे पोहोचवला आहे तिकडे शाळेत. हां काढतो. आणि आमचं बाई बघा सारवत आहे तिकडे आणि रांगोळी काढतील ते आता. तर मित्रांनो हे बघा सारून झालंय सगळं. आमच्या दैतुल्या बाईंनी आणि बांगर बाईंनी सगळं सारवलंय मस्त. आता यावर रांगोळी काढण्यात येईल. तर मित्रांनो, आता आपण चुकीच्या जागी गेलतो सतरंजा घ्यायला. आपण आता बरोबर जागी आलोय. तर आता आपण सतरंजा घेऊ. आजी काय म्हणता? बरं ना सगळं? आता व्हिडिओ मध्ये याल तुम्ही. हा आमचे नाईकवाडी सर आणि सातपुते सर. दोन शब्द काय आमच्या व्ह्युअर्स साठी. नाईकवाडी सरच बोलू शकतात सर. म्हणजे ऑफ कॅमेरा, आता कॅमेरा चालू म्हणून बोलत नाही, ऑफ कॅमेरा एवढे भारी बोलतात ना सर. ओके. तर आता आपण घरी पोहोचलोय आणि इकडे स्पीकर वगैरे लावायचं काम चालू आहे. अमरेश भाऊ यांच्यातर्फे स्पीकर लावण्यात येत आहे. मित्रांनो, आता ह्या जेवायला बसायला पट्ट्या ज्या आहेत खाली अंतरायला त्या सुद्धा आणल्या आम्ही. आणि तिकडे कॉट वगैरे पण ठेवलं आहे आम्ही. खाली सतरंजी वगैरे टाकली. या कॉटवर ते जे महाराज आहेत ते बसतील आणि मग इथून त्यांचं जे प्रवचन कीर्तन जे काय आहे ते होईल. इथं स्पीकर्सची पण व्यवस्था आहे. हा इकडं बॅनर लावला आहे, एक इकडं लावला आहे, एक तिकडं घरी लावला आहे. 2 बॅनर लावलेत असे. आता ही टाकी खाली न्यायचं काम चालू आहे आणि ती त्या दरवाजातून बाहेरच निघत नाही कारण की बांधकामाच्या आधी ही टाकी आणली होती वरती. मित्रांनो, अशी टाकी खाली चाललेली आहे. रिस्की काम आहे खूप. टाकी तर पडली तर काय. तर आता तुम्ही बघितलं बऱ्यापैकी काम झालेलं आहे. आता टाकीसुद्धा खाली सोडली आहे. सगळा सेटअप झाला आहे. आता जेव्हा दिंडी येईल डायरेक्ट तेव्हाचं तुम्हाला फुटेज दाखवतो. आणि माझी आत्या वगैरे पण येणार आहे, मी त्यांना पण तिला पण भेटवतो तुम्हाला. सो बी विथ मी गाईज. थोडा लॉंग आहे ब्लॉग पण नक्की बघा लास्टपर्यंत आणि नक्की सबस्क्राईब, शेअर, कमेंट, लाईक सगळं काही करा. रिओ पप्पी दे त्याला. रिओ पप्पी दे. रिओ उडी. रिओ जम्प. रिओ जम्प. जम्प रिओ जम्प. तर मित्रांनो, आता आपण रांगोळी बघायला जाऊ. बाहेर रांगोळी काढली आहे. तेव्हा मित्रांनो यांनी सगळ्यांनी रांगोळी काढली. झाली आहे का कंप्लीट? अजून कंप्लीट व्हायची आहे. बघा आमचा निमांश पण आला इकडे दिंडीसाठी. निमांश हाय कर. हाय हाय हाय. तिकडे पोज देतो ना तू. फ्रेश होते थोडं. फोटोग्राफी मध्ये कशा पोजेस देतो तू? हा आमचा मल्हार, ही आमची आकू पण आलेली आहे, आमची महिमा आलेली आहे, मामा पण आलेले आहेत आमचे. मित्रांनो, या पोरींनी सगळ्यांनी रांगोळी काढली. यांना पार्टी म्हणून चहा आहे सगळं. आणि आमचा दादू बघा कसा चपाती खातोय बघा. मित्रांनो, हे बघा मैत्रिणी खूप वर्षांनी भेटलेले. गपचूप कोपऱ्यात बसून 1 2 3.
तर मित्रांनो आपली दिंडी आली इकडे, मी तुम्हाला दिंडी दाखवतो. आणि आपल्याला तिला आधी पहिलं बघायला आलो आपण इकडे, व त्यांना बघायला की कुठपर्यंत आलेत. तर आता इथं पोहोचलेत. इथून आपल्या घरापर्यंत जायला 5 मिनटं लागतात. तर आता आपण परत बाईकवर घरापर्यंत जाऊया आणि पुढचं नियोजन करूया, फटाके वगैरे. सो चला आता घरी जाऊया आपण डायरेक्ट. आमच्या गावचे धडाडीचे कार्यकर्ते गौरव भाऊ कवडे यांचं विके कोल्ड्रिंकचं खूप मोठं दुकान आहे मित्रांनो. कधी आले, माझ्या मामाचा पोरगा आहे, कधी आले जाऊ शकतो तुम्ही त्याच्याकडे. बरोबर का नाही? बरोबर आहे. एकदम कसा बघा, एकदम राजबिंडा दिसतोय का नाही, नाद खुळा एकदम. मामाचा पोरगा बघा. आजी बी फेमस आहे आमची. तर मित्रांनो तुम्ही बघितलं, दिंडी आली आहे आपल्या घरी आणि दिंडीचं स्वागत झालं आहे खूप जोरात, थाटामाटात. मजा आली खूप. सगळ्यांनी डान्स वगैरे केला दिंडीमध्ये. आता इकडे चहा वगैरे होईल त्यांचा. चहा वगैरे घेत आहेत ते सगळे. चहा झाल्यानंतर दिंडी आपली जाईल शाळेमध्ये, जिथं तुम्हाला माहिती व्यवस्था केली आहे. आणि मग तिथे प्रवचन वगैरे होईल आणि मग ते तिकडंच जेवण करून झोपतील. तर आता सगळ्यांना आपण चहा वाटूया आणि मग जाऊया शाळेमध्ये. सो बी विथ मी, माझ्या येणार आहे अजून ब्लॉगमध्ये. आणि इकडे आमच्या आकांक्षा चहाचं नियोजन करते सगळं. कधी काम करत नाही पण आज करते खरंच. आणि इकडे दुसरी सुद्धा आमची बहीण आहे जी खूप काम करते, ती कायमच करते. तर मित्रांनो आता आपल्याबरोबर बाबा आहे. बाबा तुमचं नाव सांगा. रुकारी बाबा. आम्ही सातगाव पठारचे, आळंदी जवळ. ओके, हां, तिकडून आले. आता मला एक सांगा की तुमची ही जी दिंडी आहे ती पूर्ण दिंडीची माहिती सांगा मला. कुठून चालू होती, कशी जाती, सगळं. ही आमची जी दिंडी आहे ती श्री पांडोबा महाराज दिंडी सोहळा कुरकुटवाडी ही बोटाजवळचं गाव आहे. आणि तिथून ही दिंडी त्र्यंबकेश्वरला चाललेली आहे. आणि जात असताना जागी ज्या ज्या गावामध्ये नाश्ता पाणी, चहा पाणी किंवा जेवणाची सोय, न्याहारीची सोय, त्याचप्रमाणे निवासाची, भोजनाची व्यवस्था जी मंडळी करतात ती अत्यंत आदरपूर्वक, अत्यंत आपुलकीने करतात. आणि हे जे वारकरी आहेत ही एक भगवंताची लेकरं या अनुषंगाने आणि ही सगळी मंडळी आमच्याकडे पाहत असतात. आणि आजही या राजूर गावामध्ये येत असताना जे काही इथली मंडळी आहेत, मग त्यामध्ये स्वामी समर्थ सेवा संस्था राजूर, त्याचप्रमाणे विभागीय अध्यक्ष तैलिक समाज, त्याचप्रमाणे
जे विद्यालय आहे त्यातले सर्व शिक्षकवृंद आणि आदरणीय पत्रकार जे काळे सर आहेत त्यांच्या माध्यमातून आमच्या दिंडीचं दरवर्षीच सुंदर अशा प्रकारचं स्वागत होतं. आमच्या दिंडीचं हे 25वं वर्ष जरी असलं तरी या ठिकाणी मात्र या यजमानांच्या इथं आम्ही जवळ 15 वर्ष येत असतो आणि 15 वर्षाच्या कालखंडामध्ये आमचं एकही वर्ष अशा प्रकारे असं जाणवलं नाही की ह्या मंडळींनी अत्यंत सुंदर अशा प्रकारचं स्वागत केल्या वाचून हे कोणतं वर्ष गेले वाट पाहत असतात ही मंडळी आणि आल्यानंतर अत्यंत ढोलताशा लावून घोडा वगैरे आणून आणि शाळेची मुलांची कवायतसुद्धा दिंडीच्या पुढं सादर करतात आणि अत्यंत उत्साहपूर्वक स्वागत करतात. तेव्हा आम्ही वारकरी मंडळांच्या वतीनं अशाच प्रकारची यांची उपरती परमार्थिक क्षेत्रामध्ये किंवा वारकऱ्यांच्या संबंधातून उत्तरोत्तर होत जावं अशा प्रकारची एक सदिच्छा निवृत्तीरायांच्या चरणी व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद. मित्रांनो आता हरिपाठ चालू झालाय बाहेर, तर चला आता हरिपाठला जाऊया आपण. मजा येते हरिपाठमध्ये पण. चालू झालंय, मी थोडा लेट झालोय, वरती कामाने आलो होतो, तर चला आता जाऊया आपण लवकर. गुरु श्री संत तुकाराम महाराज की महाराज की महाराज त्र्यंबकेश्वर भगवान वेणेश्वर भगवान की लगेच घेऊन यानंतर हरिभक्तपरायण नाईकरे महाराज यांनी वरती यायचंय. नाईकरे महाराज यावरती या. महाराज ना पुढे बाबा, पुढे नाईकरे महाराज या इकडे पुढे. या ठिकाणी सुरू होऊन अनेक वर्ष या ठिकाणी सातत्याने माझ्या माहितीप्रमाणे बापूंच्या इथं नेहमीच आगमन होतं आणि हे आगमन होत असताना अतिशय हर्षोल्लासाने आणि अतिशय भक्तिभावाने बापू देखील अतिशय आपल्या सर्वांची परमेश्वराची सेवा करावी तशी सेवा करत असतात आणि कदाचित बापूंच्या मागे आपल्या सर्वांचे आशीर्वाद आहेत म्हणूनच खऱ्या अर्थाने बापू देखील आमचे आयुष्यामध्ये ज्यावेळेस म्हणतो की मी म्हणतो बापूंना नेहमीच, बापूंकडे पाहिल्यावरती मला काळे गुरुजींची आठवण होती आणि माझ्या माहितीप्रमाणे एका दिवशी एका कार्यक्रमाला गुरुजी देखील त्या कार्यक्रमास उपस्थित होते. त्यांच्या समोर दिंडीचा सोहळा झालेला होता आणि त्या निमित्ताने आज खऱ्या अर्थाने आपण पाहत आहे की एक बापूंच्या मागे सगळं गोरगरीब माणसांचा आपल्या सर्वांचा आशीर्वाद, हा देवाचा आशीर्वाद. शेवटी आपण भक्तिभावाने ज्यावेळेस दिंडीला निघतो, दिंडीला निघाल्यानंतर जी काही प्रत्येक माणसाला वाटतं की आपण वारकऱ्यांची यथोच्च पद्धतीने जी सेवा करता येईल ती सेवा करावी आणि बापू माझ्या माहितीप्रमाणे एकही वर्ष खाडं न टाकतात. दरवर्षी या ठिकाणी आपण सातत्याने येतात आणि सातत्याने ते देखील बापूंनी देखील आणि मॅडमना त्यांच्या बरोबर बापूंच्या बरोबर आमच्या मॅडम देखील आहेत, त्या देखील यामध्ये अतिशय सहभागी असतात. या सहभागामध्ये निश्चितपणाने आपल्या सर्वांचे आशीर्वाद घेऊन ही सर्व मंडळी पुढे जात आहेत. पुढे जात असताना निश्चितपणाने ज्या उद्देशाने आपण या ठिकाणी दिंडीला निघालेला आहात, परमेश्वराच्या लीन होऊन खऱ्या अर्थाने परमेश्वराला भक्तिभावाने त्या ठिकाणी जातो, देवदर्शन करतो, देवा पुढे या ठिकाणी साकडं घालतो का पुढील आयुष्य सर्वांचं सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने, दिंडीच्या निमित्ताने
खूप काही सांगण्यासारखं येईल गावाच्या विषयी, आपल्या पुलाच्या विषयी, या सर्व गोष्टी भरपूर काही बोलता येईल. परंतु आज ते राजकीय व्यासपीठ नाही म्हणून आज काही मी बोलणार नाही. परंतु आज ज्या भक्तिभावाने आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत त्याला खऱ्या अर्थाने आपल्या सर्व या दिंडीला वंदनीय पितर साहेबांकडून आणि माझ्याकडून आपल्या या दिंडीला शुभेच्छा व्यक्त करतो. बापूंनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं. आपल्याही सेवाची जी काय असेल का सत्कार करता आला, आपल्या सर्वांचे आशीर्वाद घेता आले, त्याकरता बापूंचे देखील आणि मॅडमचे सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि आपल्या हातून जे परमेश्वराचं जे कार्य चाललंय हे कार्य निश्चितपणे देशाला आणि राज्याला प्रगतीपथावर नेऊ, याच्या निमित्ताने आपण सर्वांच्या या ठिकाणी मनोकामना आहेत त्या परमेश्वर आपल्या पूर्ण करू. याच या ठिकाणी आपण ज्या भक्तिभावाने चालले त्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण हो याच शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. परमेश्वराजवळ आपण ज्या भक्तिभावाने चाललोय या सर्व गोष्टी भविष्यकाळात जे वारकरी आपले वारकरी जातात त्या वारकरींच्या निमित्ताने प्रत्येक माणसाला जी सेवा देत असताना आपण भरभरून आशीर्वाद देतात. हा आशीर्वाद असाच आमच्या बापूंच्या पाठीमागे राहो याच शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. खरं तर सांगायला एक आनंदाची गोष्ट सांगायची राहून गेली. आमच्या या दिंडीमध्ये या ज्या माता भगिनी उपस्थित होत्या, बापूंचा एक अनोखा उपक्रम, नुसताच नामाची दिंडी नाही करायची तर वृक्ष दिंडी सुद्धा या ठिकाणी साजरी करायची. बापूंनी आज 50 झाडं स्वतः पदरची आणून या ठिकाणी त्यांच्याकडे घाटापासून झाडं दिली. त्या महिलांनी डोक्यावर नाचवत, बरोबर ना, डोक्यावर नाचवत ती झाडं आणली आहेत आणि उद्या त्याचं वृक्षारोपण होणार आहे. तर मित्रांनो, आता वैभव पिचड जे XMLA आहेत ते पण येऊन गेले आता. आणि आता सगळी दिंडी आहे ती शाळेत चालली आहे प्रवचन आणि जेवायला. तर आता आपण थोड्याच वेळात तिकडं जाऊया, थोडंफार प्रवचन वगैरे ऐकून मग सकाळी ते झोपतील आणि सकाळी निघतील. तर चला आता तिकडे जाऊया आपण. आणि आमची आजी पण दुपारी मी तिला आमंत्रित केलं होतं, ती आज आलेली आहे. आजी कसं वाटलं तुला हरिपाठ वगैरे? एकदम छान. दिंडी कशी वाटली? एकदम छान. छान ना. आणि एक भजन म्हणायचं म्हणू आपण. ओके, तिकडं ना. हां बरं, चला. तर मित्रांनो, ही नवीन कमान लावली आपण काल रात्री फायनल केलं आहे आणि ही सरळ जाते आपल्या शाळेपर्यंत, जिकडं जेवण वगैरे फुल. आपण ही 8 दिवसाची वारी अत्यंत आनंद लुटतो. माझ्या भगवान परमात्म्याला नेमकं काय आवडतं, त्याचे सगळ्यात आवडती गोष्ट कोणती तर ते म्हणजे भक्त. मग त्या भक्तांची संपूर्ण माहिती, भक्त कसे असावा हे 12व्या अध्यायामध्ये आणि याचा समावेश आहे. आपण करतो ती भक्ती करतो, परंतु त्या भक्तीचाही योग व्हावा, केवळ भक्ती राहू नये तिचा योग व्हावा, अशा प्रकारचा भक्तियोग आहे. नुसतं केवळ कर्म करू नये, आम्ही कामधाम करतो परंतु त्या कर्माचाही योग व्हावा, त्याला कर्मयोगी म्हटलं जातं की नाही. मग कर्मयोगी कसा असावा हेही ज्ञानेश्वरी सांगते, ज्ञानयोगी कसा असावा हेही ज्ञानेश्वरी सांगते, आणि भक्तियोगी कसा असावा हेही माझी माऊली ज्ञानोबा सांगतात. परंतु आजची जी ओवी घेतलेली आहे ती अध्याय क्रमांक 12 ओवी क्रमांक श्लोक क्रमांक 19. माऊली ज्ञानोबा संपूर्ण अध्यायामध्ये भक्ताचं वर्णन करत असताना अशा प्रकारचा समृद्ध भक्त, भगवंताचा अत्यंत प्रिय भक्त आहे. आणि त्या भक्ताची, त्या भक्त म्हणजे नामधारक, भक्त म्हणजे संत, भक्त म्हणजे महात्मा, जे अत्यंत भगवंताच्या जवळ आहे. आणि मग अशा भगवंताच्या जवळ असणाऱ्या भक्ताची जो सेवा करतो, भगवान म्हणतात अर्जुना मला ते माझ्या जीवापेक्षा, माझ्या प्राणापेक्षाही अत्यंत प्रिय आहे. कोण? जे माझ्या भक्ताची सेवा करतात ते, माझ्या भक्ताची प्रशंसा करतात ते. बाबांनो, आपण वारीला चाललेलो आहोत, आपण भगवान परमात्म्याची लेकरं म्हणून चाललेलो आहोत. ही पांडोबा महाराजांची दिंडी एक छोटीशी गंगा त्या निवृत्तीराया रूपाने महासागराला भेटण्याकरता चाललेली आहे. या संतांना आश्रय दिला, ज्यांनी चहापान केलं, ज्यांनी नाश्ता दिला, ज्यांनी न्याहारी दिली, ज्यांनी भोजन दिलं, निवासाची सोय केली,
तर मग पंढरीच्या वारीच्या बाजूची असोत, आळंदीच्या वारीच्या बाजूची मंडळी असोत, किंवा त्र्यंबकच्या वारीची, पैठणच्या वारीची, कुठल्याही वारीची जी जी मंडळी आम्ही पाहिली, यजमान जे पाहिले, तर बाबांनो अत्यंत दुबळवाडीत राहणारी मंडळी. दुबळवाडी कळती का? दुबळवाडी म्हणजे कुरकुटवाडीच्या पलीकडची आणि कोल्हारवाडीच्या अलीकडची अशी, कुदळवाडीच्या मधली अशी नाही. दुबळवाडी म्हणजे प्रतिकूल परिस्थितीतील राहणारी मंडळी. परंतु पाहता 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 संतांची सेवा करता करता त्या भगवान परमात्म्याची त्यांच्यावर अशा प्रकारची कृपा झाली की त्यांचा उत्कर्ष झाला, त्यांची माडी व माड्या झाल्या, सर्वांगीण उत्कर्ष त्यांचा झाला. आणि वारकऱ्यांचं जर विचारलं ना, तो वारकरी आहे तसेच आहे. तू म्हणा असं का? ज्यांनी वारकऱ्यांची सेवा केली ते त्यांचा उत्कर्ष होतो. आणि वारकरी आहे त्या स्थितीत आहेत, भगवंताला ते दिसती नाहीत काय? तेही दिसतात. पण बाबांनो त्याची कारण अशी आहे की माझ्या भक्तांची सेवा करण्याचं सामर्थ्य त्यांच्या अंगी अधिकाधिक यावं म्हणून त्यांचा उत्कर्ष आहे. आणि आम्ही बुवा मंडळी असेच आहोत, जसं आहे तसेच. बुवांचा संसार कधीही बाळसं धरीत नाही. माझी भाषा जरा सुशिक्षित आहे, समजून घ्या. बुवांचा संसार कधी बाळसं धरीत नाही. काय हातापायाच्या काड्या कुड्या पोटवाड्या, असंच. पोटवाड्या का? तर लोक देतात आम्ही कोणचा हात मोडीत नाही म्हणून आमची जरा तब्येती बरे आहेत. तर सांगायचा भाग असा आहे की आमची परिस्थिती तशीच, आणि जे सेवा करतात त्यांची परिस्थितीमध्ये उत्कर्षता. मग हे का? तर भगवान परमात्म्याला त्यांचं सामर्थ्य वाढवण्याकरता, त्यांना बळ प्राप्त होण्याकरता त्यांचा उत्कर्ष आहे. आणि तुमच्या आमचं जर काही बरं झालं ना, चांगलं, तर आम्ही तिथंच मोजीत बसू. यांचं कार्यही पवित्र आहे, कारण शैक्षणिक क्षेत्र हे पवित्र क्षेत्र आहे, सगळ्यात पवित्र क्षेत्र. तुम्ही आम्ही वारी करतो, परमार्थ करतो, त्याच्याही पेक्षा हे क्षेत्र जे शैक्षणिक क्षेत्र आहे ते अत्यंत पवित्र क्षेत्र आहे. आणि त्या क्षेत्राची इमानीद्वारे सेवा करत असताना, कारण कर्म कोणतंही भगवान परमात्म्याने आपल्या वाट्याला येऊन दिले असेल ते कर्म इमानीद्वारे करावं. कर्मेंद्रिय सुखे करोती कर्म आशेके, जे का वर्ण विषेके भागा आले, परंतु विधीते पाळीत निषेधाते जाळत, आणि मज देऊन जाळीत कर्म फळे. बाबा योग्यतेच्या पाठीमागे अख्खं जग पळतंय. योग्यता प्राप्त व्हावी म्हणून त्याच्या पाठीमागे अख्खं जग पळतंय. पण योग्यता अशी गोष्ट आहे की ती योग्य माणसाच्या पाठीमागे येते. अशा प्रकारची वस्तुस्थिती. जी सरांचे स्नेही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो की एवढे सगळे या यजमानांवर प्रेम करतात. याचा अर्थ काय होतं? एकत्रपणात कोणी एकत्र येत नाही, समशिलेषु आणि समवेशनेषु. आणि म्हणून तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. पुन्हा एकदा आमच्या वारकरी माता भगिनी असतील, आदरणीय सगळे हे वारकरी मंडळी असतील, या ठिकाणी आदरणीय परमपूज्य आमचे नायकरी बाबा आहेत, आधी करून सगळी मंडळी, या सर्वांना सर्वांच्या चरणी आणि झालेली सेवा ठेवतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम देतो. पुंडलिका वरदा हरिठर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. तुमचा पण. तर मित्रांनो, इकडं सगळं स्वयंपाकाचं व्यवस्था आहे आपली, आणि हे भाऊ आणि मावशांनी सगळा स्वयंपाक केलेला आहे. तर काय काय मेन्यू आहे मला सांगा. वरण भात, पापड आहे, हे 2 भाज्या आहेत आणि पुरी. भाजी कोणती? वांगे बटाट्याची आहे आणि दुसरी मटकीची भाजी. तर मित्रांनो, हे बघा अशी सगळी तयारी आहे आणि हे सगळे भाऊ लोकांनी मस्त स्वयंपाक केलेला आहे. आज महाराजांनी जे प्रवचन केलं ते अतिशय प्रबोधनात्मक होतं आणि त्यातून आपण सर्वांनीच बोध घेतला पाहिजे. परमेश्वराच्या कामासाठी थोडा वेळ दिला तर निश्चितपणे आपल्याला सुद्धा आत्मिक समाधान मिळतं. हे त्यांच्या प्रवचनावरून आपल्याला दिसून आलं. आता या ठिकाणी पहिल्यांदा जे पाहुणे आलेले आहेत, आपले वारकरी आहेत, ते जेवायला बसतील, ग्रामस्थ मंडळी वाढतील आणि त्यानंतर दुसरी पंगत ग्रामस्थच करतील. या ठिकाणी निवासाची व्यवस्था इथे खाली आहे.
वरती सुद्धा नवीन इमारत झालेली आहे. आम्ही जाणीवपूर्वक तुम्ही इथं वास्तव्यास यावं, तुमचे पाय लागावे आणि त्याच्यातून आम्हाला काही संस्कार मिळावे ही आमची भावना आहे. निश्चितपणे आपण या ठिकाणी निवास कराल. तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही निश्चितपणे आम्हाला, आमची माणसं इथं आहेत 4-5 लोक, ते तुम्हाला निश्चितपणे मदत करतील. तर मित्रांनो, आता हे शेवटचा घाण आहे पुऱ्यांचा. बाकी सगळं काही झालं आहे. राईस पण परत टाकला होता 2 किलो, तो पण संपत आला आहे आता. असं आहे. आणि आता ही शेवटची पंगत आहे. यानंतर आता डायरेक्ट आम्हीच बसू जेवायला. हो, पोटभर जेवा सर. हो नक्कीच. हां, ते पाठवलं आणायला. हे बघा, आमची फॅमिली बसलेली इकडे जेवायला सगळी. निमू, हे बघ इकडे निमू हे बघ. निमाडे बघ. आणि हा आमचा निमांश. जेवला का तू? निमांश जेवला तू? ए किची दे त्याला. किची दे, किची. शेंबडू झालं रे निमांश, शेंबडू झालं तू, शेंबडू झालं. तर मित्रांनो, हे बघा, इकडे सगळे झोपलेले आहेत आणि वरती पण सगळ्यांची सोय केलेली झोपायची. वरती पण 2 रूममध्ये 2 आहेत ना. हे बघा, इकडे एका रूममध्ये सगळे आहे ना, जागा ओके एकदम. आणि इकडे एक रूममध्ये झोपलेत सगळे. आता आपण डिस्टर्ब नको करायला. आणि बाकी तिकडे नाही ना कुणी? ओके, या 2 रूममध्ये आहेत सर. तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही दिंडीचा ब्लॉग बघितलाच असेल असं मी ॲज्युम करतो. तर झालं असं, रात्री दिंडी वगैरे संपली, सकाळी ते लोक गेले आणि मला पण दुसऱ्या दिवशी सकाळीच पुण्याला यायचं होतं. सो मी पुण्याला निघालो आणि पुण्याला आलो. तर असा होता ब्लॉग आपला दिंडीचा. कसा वाटला तुम्हाला ब्लॉग नक्की कळवा मला कमेंट्समध्ये. शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि नक्की इंस्टाग्रामवर पण मला फॉलो करा. बाकी आता एवढंच ठेवूया. मला माहिती आहे ब्लॉग 30 मिनिटाचा झाला आहे, सॉरी फॉर दॅट. पण ते कसं आहे, मी जर पार्ट बनवले असते तर त्यात खरी मजा नसती आली, म्हणून मी थोडा लॉंग ठेवला आणि पूर्ण रॉ ठेवला. तर बस एवढंच होतं. भेटूया तुम्हाला परत एकदा पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम मित्रांनो.